जिकडे मात्र सुरू झाली बॅटिंग करत असताना गोल्डन ट्रेलिस हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. रीना शुक्ला आणि त्याच वेळेला प्रिया हे दोन बॅटर मैदानावरती आहेत. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं ना टोटल आतापर्यंतची जर मॅच सोडली तर 861 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ही मॅच सोडली तर लागलेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये चौकारांचा आपण विचार केला तर 1734 चौकार लागलेत. त्याच वेळेला विकेट जर पाहिल्या तर 1004 या विकेट आल्यात. इथे मात्र मैदानावरती मॅच आपण जर पाहिली तर चालू आहे आतापर्यंत. इथे हे सिंगल मिळाले, 3 बॉलचा खेळ संपलाय. विकेटचा जर त्यानंतर इनिंगचा विचार केला तर 364 इनिंग झाल्यात. टोटल रन आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 18,301 या टोटल रन झाल्यात. बॉलचा जर विचार केला तर ही मॅच सोडली आणि त्या अगोदरचे सर्व मॅच पकडले तर या स्पर्धेमध्ये टोटल 10,209 बॉल टाकले गेलेत. त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये एक्स्ट्रा रनचा विचार केला तर 1,676 या एक्स्ट्रा रन खर्च केल्यात. मेडन ओव्हरचा विचार केला तर 11 मेडन ओव्हर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागल्या गेल्यात. त्याच वेळेला 50 रन्स आपण जर पाहिलं ना तर तब्बल 20 50s इथे मात्र अर्धशतक आपण पाहिली. त्याच वेळेला 100चा सुद्धा विचार केला तर इथे एक 100 सुद्धा आपण पाहिली. 50+ पार्टनरशिप 63 झाल्यात. त्याच वेळेला कॅचेसचा विचार केला या स्पर्धेमध्ये तर 347 कॅचेस सुद्धा पकडल्या गेल्यात. स्टंपिंगचा विचार केला तर 15 स्टंपिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झाल्यात. किंबहुना त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल ओव्हरऑल डॉट बॉल आतापर्यंत ही मॅच सोडून 3,977 डॉट बॉल या स्पर्धेमध्ये टोटल टाकले गेलेत. आणि मॅचेस सुद्धा पाहिल्या तर ही मॅच पकडली तर 183वी मॅच या मैदानावरती चालू आहे. या स्पर्धेमध्ये मोस्ट षटकार मारणारा खेळाडू, सिक्सर ठोकणारा खेळाडू आपण जर पाहिला तर प्रणब प्रधान याचं नाव वरती घेतलं जाईल. तब्बल 20 षटकार प्रणब प्रधान यांनी मारलेत. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मोस्ट 4 संकित जैन यांनी मारलेत. 13 चौकार त्यांच्या नावावरती आहेत. वुमन्स मधून सर्वाधिक जास्त षटकार ज्यांनी मारल्यात त्यांचं नाव आहे वेदिका कुंभार. त्यांचा संघ मात्र या स्पर्धेमधून सकाळच्या दिवसामध्ये आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मोस्ट चौकार मारणाऱ्या खेळाडू राहिल्यात वुमन्स क्रिकेट मधून. आपण जर पाहिलं तर रीना आहेत ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर 11 चौकार ठोकलेत. मोस्ट रन पाहिल्या तर इंडिव्हिज्युअल रन आपण जर पाहिलं तर प्रणब प्रधान यांच्या नावावरती आहेत. 174 आतापर्यंत रन त्याने या स्पर्धेमध्ये बनवल्यात. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सौरभ हिरे यांचं सुद्धा नाव त्या यादीमध्ये आहे. तब्बल 144 रन्स त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मारल्यात. त्याच वेळेला 3rd नंबरवरती आपण जर पाहिलं तर अनिकेत शिर्के सुद्धा आहेत ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 100 रन्स मारल्यात. मोस्ट विकेट आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर अभिजित पाटील यांच्या नावावरती मोस्ट विकेट आहेत. त्याच वेळेला वुमन्स मधून मोस्ट रन पाहिल्या तर 2 इनिंग मध्ये तब्बल आतापर्यंत दीपिका पाटील यांनी 74 रन ठोकल्यात. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर पल्लवी पाटील यांच्या नावावरती मोस्ट विकेट सुद्धा राहिलाय. हे आहे आतापर्यंतच राहिलेलं अगदी सर्वाधिक यादीमध्ये ज्यांचं नाव जोडलं गेलंय. मग त्या विकेट असू द्यात, षटकार असू द्यात, त्याच वेळेला 50s असू द्यात, 100 असू द्यात, मोस्ट रन असू द्यात, या सर्व यादीतली ही नावं आहेत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये याच यादीमध्ये अजूनही भर पडू शकते. किंबहुना त्यांच्या त्या धावसंख्येमध्ये सुद्धा भर पडू शकते. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड, 13 धावा धावफलकावरती. 1.4चा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये 7 धावा गोलंदाजी करत असताना खर्च केल्यात. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एकची आणखीन एक भर पडेल. व्हाईट बॉल इकडे मात्र हाताळला जातोय आणि सिंगलच्या सहाय्याने, व्हाईटच्या सिंगलच्या सहाय्याने आपण जर पाहिले तर धावसंख्या पुढे सरकली आहे 14. यावेळी बॅटची एज घेतली आहे. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने धावतोय. आणखीन एक या बॉलवरती चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने लगातारचा दुसरा चौकार आल्यानंतर धावसंख्या आता इथून 18 वरती पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 1.5चा खेळ इथे संपलाय.
करंट रन रेट जर पाहिला तर 9.82. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 58 इथून दाखवतोय. म्हणजे बॅटिंग चांगली केली तर नक्की त्या धावा उभारल्या जाऊ शकतात. प्रिया आणि त्याच वेळेला रीना शुक्ला ही सलामीची बॅटिंगची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. दिशा दाखवली आहे. जमिनीला चाटत असताना हा बॉल गुदगुल्या करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला आणि या चौकाराच्या साह्याने 24 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना रीना शुक्ला यांचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. अफलातून त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर समोरच्या गोलंदाजाला पूर्णपणे दबावाखाली टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न केलाय, पडल्यानंतर सरळ विकेट किपर कडे चाललाय. आता वेगाने इथे बॅटरला बीट केलाय, रीना शुक्ला यांना बीट केलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या ओव्हर मधील संपलाय. 24 झाल्यात. आणखीन एक चेंडू इथे मात्र बॅटची एज घेतली आहे. 38 सर्कलच्या बाहेर आता हा चेंडू अडवला गेलाय. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड इकडे मात्र पाहायला मिळाला. चेंडू अडवलाय. जोपर्यंत अडवला जाईल तद्वती इथे या चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण इंदू यांच्या माध्यमातून तिथे झालंय आणि अशा क्षेत्ररक्षणाची दाद सुद्धा देणं गरजेचं आहे, कारण आत्मविश्वास फिल्डरचा नेहमी वाढत असतो. यावेळचा चेंडू लोवर फुल टॉस, त्याला मात्र लॉंग ऑन मिड ऑन वरती मारलाय. मिड ऑन वरती चेंडू फील्ड करतोय. जोपर्यंत फील्ड करेल तद्वती इथे एक सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने 27. 3 ओव्हर संपल्या, 27 झाल्या. गोल्डन ट्रेलिस या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. आतापर्यंत एक्स्ट्रा एक धाव इथे मात्र खर्च केली आहे. एंड ऑफ दी ओव्हर 3 ओव्हरचा खेळ पाहिला तर या ओव्हर मध्ये 8 आल्यात आणि 27 धावा धावफलकावरती. गीतांजली पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. पहिलाच चेंडू आपण पाहतो इथे डॉट फेकलाय. यावेळचा फुल टॉस बॉल आहे, तिथे मात्र शरीराला लागून पुन्हा एकदा 38 सर्कल मध्ये इथे बाउंड्री लाईनच्या थोडासा आसपास चेंडू घरंगळतोय. जोपर्यंत अडवून फेकला जाईल तद्वती या चेंडूवरती पळून 2 धावा भेटतील आणि 2च्या साह्याने 29 रन लागल्यात. 29 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चांगला बॉल, बीट करणारा हा बॉल वेगाने बीट केलाय. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर अपयशी ठरलाय. 3 बॉल मध्ये गोलंदाजी करत असताना गीतांजली पाटील यांनी 2 धावा खर्च केल्यात. 29 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. हॅलो 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 चेक. 29 झाल्यात. 29.
30 धावा धावफलकावरती लागल्यात. 3.4चा खेळ संपला. मागच्या बॉलवरती सिंगल आली आहे. 30 झाल्यात. आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना, सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा लेडीजच्या मॅचेस इथे झाल्या, मॅचेस चेसिंग करत असताना आतापर्यंत ज्या 4 संघ खेळल्या होत्या त्या 4 संघाने जिंकले होते. त्यामुळे इथे चेसिंग करणाऱ्या संघासाठी मी तर म्हणेन ऍडव्हान्टेज असू शकतो या मॅच मध्ये सुद्धा, कारण सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा तेच घडलंय. या वेळचा बॉल अलॉंग द कार्पेट शॉर्ट थर्डमॅन वरती चाललाय. लेग बाईचा इशारा पंचांच्या मार्फत केला जातोय. सिंगल इथे धावफलकावरती घेतली जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. एंड ऑफ द 4th ओव्हर आपण जर पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती. 31. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 5 पाचवा हाताळण्यासाठी आपण पाहतोय हिनल यांना मात्र आमंत्रित केलंय. पाणी घेऊन चला मैदानावरती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 31 झाल्यात. मैदानावरती ऊन आहे आणि त्या उन्हाचा फटका मित्रमंडळी खेळाडूंना लागतोय आणि पाणी पिणं सुद्धा गरजेचं आहे. डिहायड्रेशन पासून जर वाचायचं असेल तर तिथे तुम्हाला पाणी सतत प्यावं लागतं. 31. एकदा आपण पाहतोय धाव घेतली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 32 वरती पोहोचते. 32. लेग बाईची सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. या वेळचा हा बॉल इथे मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोयत आणि कॅच मात्र इथे ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 33. यावेळचा चेंडू हवेत आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे त्यांना चकून हा बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. चौकार येतोय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 37 वरती. 37. यावेळचा बॉल पुन्हा एकदा वाईट स्वरूपातला हाताळला त्यामुळे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकेल. 39. 39. 4.4चा खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. प्रयत्न इथे केले जात आहेत परंतु आता कॅच मात्र ड्रॉप होते. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वरती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 40 वरती पोहोचले. 40 झाल्यात. बॅटिंग करत असताना गोल्डन ट्रेलिस या संघाच्या. फुलटॉस चेंडू होता तो मात्र इथे आपण जर पाहिलं तर मारता आलेला नाहीये. जिथे लेग बाईचा इशारा पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. सिंगल भेटते. 5 ओव्हरचा खेळ संपला. 41 झाल्यात. 41. अजूनही 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये अजून सुद्धा जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथे केला जाईल, कारण इथे जेवढ्या जास्त धावा असतील तेवढ्या गोलंदाजांकडे ऑप्शन असू शकतात आणि ते ऑप्शन जर तुम्हाला वापरायचे असतील तर मोठे चेंडू इथे मोठे फटके इथे मात्र मारावे लागतील.
शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गीतांजली आल्यात आणि पहिल्याच चेंडूवरती इथे विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट इथे मात्र मिळाली आहे. आपण पाहतोय श्रेया आल्यात, श्रेया जांगीरदार स्ट्राईक केंडवरती. या वेळचा चेंडू इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय आणि आता या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने 45 झाल्यात, 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना गोल्डन ट्रेलिस या संघाच्या शेवटची ओव्हर आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा येणं सुद्धा गरजेचं आहे. 8.48 सर करंट रन रेट आतापर्यंत दाखवत आहे आणि त्याच्या साह्याने जर अशा धावा बनवल्या तर 49 पर्यंत पोहोचलं जाऊ शकत आहे. पुन्हा एकदा चला टॉस साठी यानंतर होणारी मॅच असेल गंगा अॅक्रोपॉलिस आणि राहुल अर्कस ए. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. गंगा अॅक्रोपॉलिस आणि राहुल अर्कस ए दोन्ही टीमच्या कॅप्टन आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या. यावेळचा फुल टॉस बॉल आहे, त्याच्यावरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वरती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता 47 वरती पोहोचेल. 47. 47 झाल्यात. 47. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता या चेंडूवरती दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2 कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्या 49 वरती पोहोचली. गंगा अॅक्रोपॉलिस टीमचे कॅप्टन कॅमेरामन आपल्याला विनंती करतो व्यासपीठ दाखवा जिथे टॉस केला जातोय. ओमकार आहे ना, इकडून मारलाय का? टॉस झालाय आणि टॉसचे मानकरी ते मात्र राहुल अर्कस ही टीम झाली आणि प्रथमतः बॅटिंग त्यांनी स्वीकारली. यानंतर हा सामना जसा संपेल तसे आपल्या बॅटर मैदानावरती पाठवा आणि गंगा अॅक्रोपॉलिस या टीमला सुद्धा विनंती करतो की आपण जशी मॅच संपेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
चला फिल्डिंग लावून घ्या. गोल्डन रिलीज आपल्याला विनंती करतो, फिल्डिंग लावून घ्या. जिंकण्यासाठी 50 बनवायच्या 36 चेंडूंमध्ये. $49 झाल्यात. जिंकण्यासाठी 50चं टार्गेट आहे. 50 बनवायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय श्रद्धा आणि नॉन स्ट्राईक एंडवरती गीतांजली पाटील ही जोडी मैदानावरती आहे. तर बॉलिंगसाठी श्रेया जहांगीरदार यांना मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. ही ओव्हर मात्र त्यांच्या माध्यमातून हाताळली जाते. 36 बॉल मध्ये 50 बनवायच्या जिंकण्यासाठी. मॅचला मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू इथे मात्र नो बॉल बिमर हाताळलाय आणि या बिमर वरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल धाव पळून सुद्धा कंप्लीट केली जाते. म्हणजे 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती इथून ऍड केल्या जातील आणि 2च्या साह्याने या धावसंख्या बनवण्यासाठी सुरुवात केली जाते. दोन धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा इट्स अ नो बॉल. लगातारचा दुसरा नो बॉल येथे मात्र हाताळलाय. जर बॅटरला रनआउट स्वरूपात जर आउट करायचं असेल तर रनआउट स्वरूपात बाद करावं लागेल. अन्यथा असं तुम्ही बाद करू शकत नाही. ना कॅचच्या साह्याने ना स्टंपिंगच्या साह्याने तुम्ही बाद करू शकता, परंतु बॉलच्या साह्याने बाद सुद्धा होऊ शकत नाही बॅटर. त्यामुळे प्रयत्न इकडे या बॉलवरती चांगले करावे लागतील. 3 झाल्यात आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर 1. यावेळेचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र आपण पाहतोय जोपर्यंत चेंडू कॅरी केला जाईल तद्वती इथे सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या माफ करा सिंगल नाहीये, डॉट बॉल आहे. आता सिंगल आले आणि सिंगलच्या साह्याने 4 धावा फलपती लागल्यात. जेव्हा पहिल्या ओव्हरचा खेळ येथे मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला. येथे समोर हा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जोपर्यंत चेंडू अडवतील सिंगल पुन्हा एकदा भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 4 होईल, माफ करा 5 होईल. आणखीन एक चेंडूवरती आपण पाहतोय इथे हा चेंडू सोडला जातोय 22च्या साह्याने. धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 6 होत आहेत आता धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 6 झाल्यात. 50 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 झाल्यात.
पाणी घेऊन चला मैदानावरती, पाणी घेऊन चला. आमचे समालोचन क्षेत्रातील एक चांगलं नाव देवगड आणि त्याच वेळेला मुंबई विभागातील चांगलं नाव सन्माननीय विघ्नेश प्रभू, मॅन फ्रॉम देवगड, समालोचक इथे उपस्थित आहेत, ज्याने इंडिया कप मध्ये सुद्धा समालोचन केलंय. असे आमचे सन्माननीय समालोचक मित्र विघ्नेश प्रभू इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती चौकार आलाय. गीतांजली पाटील यांच्या बॅटमधून चौकार येतोय. आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाहीये. श्रद्धा आणि आपण जर पाहिलं तर गीतांजली या दोन बॅटर मैदानावरती खेळतात. आणखीन एक चेंडू इथे मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न आणि आता इथे कॅच तर भेटलेले नाहीये. 100% एफर्ट्स जरूर दिले आणि हे एफर्ट्स असणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रयत्न चांगले केलेत तर प्रयत्नांना यश मिळत असतं, फळ मिळत असतं आणि इथे अगदी प्रयत्न चांगले केले. सिंगल मिळाली आणि डबल मिळाली आणि डबलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकले 12. या वेळच्या चेंडूवरती विकेट मिळते आणि फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर परत आहे. चांगले एफर्ट्स श्रेया याने दाखवले होते. त्यानंतर मागच्याच चेंडूवरती पुन्हा एकदा झेल उडाला आणि तो झेल इथे मात्र त्याने कॅरी केला. पहिल्या विकेटचं पतन इकडे मात्र होतं आणि बॅटर मात्र मैदानाच्या बाहेर परततात. नवीन बॅटर आपण पाहतोय हिनल फलंदाजीसाठी येत आहेत. इथे फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिळालाय. चेंडू हवेत चाललाय. पुन्हा एकदा याही चेंडूवरती लगातारचा दुसरा कॅच कॅरी इकडे करत असताना पाहायला मिळाला श्रेया. ते म्हटलं जातं ना प्रयत्नार्थी परमेश्वर. ते प्रयत्न इकडे चांगले दाखवले. पहिल्या बॉलवरती एक कॅच ड्रॉप झाली त्यांच्याकडनं, परंतु त्यानंतरच्या दोन लगातार चेंडूंवरती त्या दोन झेल पकडल्यात आणि या दोन झेल पकडत असताना लगातारच्या दोन्ही बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. याही वेळेला आपण जर पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार ठरतात बॅटर. नवीन बॅटर आपण पाहतोय इशिता मैदानावरती, इशिता त्रिपाठी. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट्स आल्यात. यावेळच्या चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल काढून घेतली आणि सिंगलच्या सहाय्याने आता स्कोर कार्ड मात्र इथे पुढे सरकेल. 13 वरती पोहोचेल. ओव्हर संपते. 2 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 2 ओव्हर मध्ये 13 झाल्या जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 37 ची गरज आहे अजूनही. 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 37 ची अजूनही गरज आहे. नवीन गोलंदाज श्रेया यांना मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा या चेंडूवरती चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बीट करत असताना बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. इट्स अ वेलकम फोर.
चौकार आलाय आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकली आहे 17. सेव्हन्टीन झाल्यात जिंकण्यासाठी अजूनही 23 बॉल मध्ये 33 ची गरज आहे. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळला आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आता पोहोचतायत. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वतीत सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र आता पुढे सरकेल 18. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड वरती मारलाय तिथे सिंगल मिळते. सिंगलच्या सहाय्याने 19 धावसंख्या धावफलकावरती होते. 21 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा चेंडू वाईट स्वरूपातली धाव येते धावफलकावरती लागेल. रनआउटची संधी आहे आणि आता ती संधी इथे मात्र गमावली कारण चेंडू योग्य वेळेवरती फेकलेला नाही आणि त्यामुळे वाईट +1 अशा 2 धावा इथे धावफलकावरती ऍड केल्या जातील. 21. यावेळचा चेंडू इथे मात्र नोचा इशारा आलाय आणि आता या चेंडूवरती चौकार सुद्धा आलाय. 5 धावसंख्येचा बोनस मिळतोय. पाटील सर या अगोदरचा बॉल वाईड होता ना? याच्या आधी पण वाईड होता. सेकंड बॉल 2 वाईड गेले यावर. स्टँड मध्ये बसा सर्वांना विनंती करतोय. आणखीन एक वाईड बॉल. एक सेकंड. बॅट्समन आपल्याला सुद्धा विनंती करतोय आपल्याकडे टाइम शिल्लक आहे त्यामुळे आपण तिथे थांबायचं आहे. कोणी स्टँड सोडू नका. यावेळच्या चेंडूवरती इथे पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु धाव तर मिळणार नाहीये. डॉट चेंडू चाललाय. यावेळच्या चेंडूवरती इथे विकेट जाईल. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर परततात. श्रद्धा यांना मात्र हे मैदान सोडावं लागते कारण त्यांची विकेट इकडे मात्र घेतली आहे. आता नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय उर्वशी इथे मात्र बॅटिंग साठी पोहोचल्यात. या ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ संपला. 27 झाल्यात. 3 विकेट माघारी परतल्यात. आणि बॅटची पुन्हा एकदा एज घेतली आहे आणि हा चेंडू मात्र आपण जर पाहिला तर तिथे अडवला जातोय. बाउंड्री लाईन वरती सेव्ह केला जातोय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 28 वरती पोहोचेल. 28. 2.5चा खेळ आतापर्यंत संपलाय आणि माफ करा ओव्हरचा खेळ मात्र इकडे संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर
नवीन गोलंदाज अर्गे आल्यात आणि पहिलाच बॉल त्याने मात्र येथे वाईड फेकलाय. धावसंख्या मात्र वाढेल. 30 धावा धावफलकावरती होतील. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील तद्वती ते सिंगल धाव घेण्यापासून रोखलं तर जाणार नाही. या सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 17 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 बनवायचे आहेत. यावेळचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि आता या चेंडूवरती चौकार येतोय. 4 मिळाल्यात आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 35 वरती पोहोचली आहे. 16 मध्ये बनवायचे आहेत 15. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि याही वेळेला लगातारचा दुसरा चौकार आलाय. धावसंख्या या चौकाराच्या सहाय्याने मात्र आता पुढे सरकेल. 39 धावसंख्या धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 15 चेंडूंमध्ये 11 रनची अजूनही गरज आहे. फुलटॉस बॉल आहे. त्याला मात्र हवेत खेळलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. कॅच पकडली आहे. आणखीन एक बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या माघारी परततात. नवीन बॅटर आपण पाहतोय राणी. यावेळी मैदानावरती चालल्यात. 39 झाल्यात. 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला परंतु या चेंडूवरती आता धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल चाललाय. जिंकण्यासाठी 13 मध्ये 11 बनवायचे आहेत. हे डॉट बॉल इथून मात्र फेकावे लागतील जर या सामन्यामध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाला गोल्डन ट्रेलिसला कमबॅक करायचा असेल तर. आणखीन एक चेंडू डॉट चाललाय म्हणजे ही ओव्हर मात्र इकडे संपली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 39 लागली. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 11. इथे मात्र सुरुवात या ओव्हरची सिंगल नेशी केली आहे. सिंगल येते पहिल्या चेंडूवरती. हॅलो, रीना शुक्ला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात आणि धावसंख्या जर पाहिली तर 40 लागली. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 बनवायचे आहेत. यावेळचा पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र जमिनीलगत खेळलाय. सिंगल धाव इथे भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता 41 वरती पोहोचेल. 41. 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 9 बनवायचे आहेत अजूनही. पुन्हा एकदा घेतली आहे आणि यावेळच्या चेंडूवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकते. 42 वरती पोहोचते. 42. जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज.
पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय, तिथे मात्र फिल्डर तैनात आहेत आणि आणखीन एक झेल पकडलाय. श्रेया याने पकडलेला हा तिसरा झेल इथे मात्र पाहायला भेटतोय. चला बॅटर पाठवा, न्यू बॅटर. विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 42 ला बॅटर मैदानाच्या बाहेर परतल्यात. जिंकण्यासाठी 8 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. आठ चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये झाली आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त 3 खर्च केल्यात. अजूनही उर्वरित चेंडू इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर निर्धाव टाकावे लागतील, कारण बॅटिंग करणारा संघ इथे मात्र पूर्ण कमबॅकिंग मध्येच आहे. परंतु यावेळी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. 42 ला 6. निम्मा संघ आतापर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतलाय. जिंकण्यासाठी आता 7 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. यावेळच्या चेंडूवरती स्ट्रोक चांगला खेळलाय, पायाने बॉलला अडवलंय, पण फिल्डिंग चेंडू अडवत असताना इथे तब्बल 2 धावा या चेंडूवरती सेव्ह केल्यात. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 लागले, म्हणजे जिंकण्यासाठी येणारे चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत आता 6 साठी 6 धावसंख्येची गरज. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. स्मृती बॉलिंग ट्रॅक वरती आल्यात. यावेळचा पहिला चेंडू इथे मात्र सरळ विकेट कीपर कडे चाललाय. डॉट बॉल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. इकडे मात्र या ओव्हर मध्ये केलाय पहिलाच बॉल डॉट. जिंकण्यासाठी 5 मध्ये 6. यावेळचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता त्यांच्या इथे मात्र डोक्यावरतून जरूर बॉल गेला होता, परंतु इथे या बॉलवरती चौकार आहे असं स्वयंसेवकांनी आमच्यापर्यंत पोहोचवलंय. तत्पूर्वी आपण हॅलो चेक ऑनफिल्ड इथून मात्र तिसऱ्या पंचांपर्यंत निर्णय पोहोचवला. तरी सुद्धा आपण एक वेळा चेक करूया, परंतु तिथे स्वयंसेवक आहेत, त्यांनी तर जरूर हा सिग्नल दिला. चौकार आहे. चौकार 4 रन आहे. आणि ही मॅच इथे मात्र बॅटिंग करत असताना तीर्थ आरोही या टीमने जिंकली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. जे काही सेलिब्रेशन करायचं ते मैदानाच्या बाहेर करा, कृपया मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका.